दैनिक वास्तवच्या संपादकांना मुजोरीची भाषा करणाऱ्या श्रीमती आघाव यांना शासन सेवेतून निलंबित करा। पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी। पैठण प्रतिनिधी हारून शेख। बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागात कार्यरत असलेल्या मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव यांनी गौण खनिज विभागाचा गोंधळ कारभाराची बातमी आपल्या दैनिकात छापल्याचा आकस मनात धरून त्यांना थेट भ्रमणध्वनीवरून धमकी देऊन मुजोरीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने माननीय तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद माननीय देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात बीड जिल्हाधिकारी कार्यालयामधील गौण खनिज विभागातील मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव यांनी सांज दैनिक बीड वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना गौण खनिज विभागातील सावळा गोंधळ व अनागोंदी कारभाराची बातमी वर्तमानपत्रातून प्रकाशित केल्याचा आकस मनात धरून त्यांना फोनवर धमकी देत एकेरी व अरेरावीची भाषा वापरली। ही अत्यंत निंदनीय बाब आहे। या अशा मुजोर व मस्तवाल कर्मचाऱ्याकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या संपादक व पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार घडलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जाहीर निषेध करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागात कार्यरत असणाऱ्या मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव यांच्यावर पत्रकार स्वरक्षण कायद्यानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन पैठण तालुका पत्रकार संघाच्या वतीने पैठण तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। निवेदनावर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा संपादक दशरथ अडसूळ खरा सामना यांच्यासह तालुका अध्यक्ष वियन खंडागळे दिव्य वार्ता, पत्रकार संजय खडसन दैनिक वास्तव, बाबासाहेब गायकवाड भ्रष्टाचार बंदी, अविनाश गरडे जलभूमी, गौतम सोनवणे बुलंद आवाज, सुनील अडसूळ न्याय टाइम्स, बबन उदावंत बीजे न्यूज, शेख हरून GS9 न्यूज, प्रकाश निकालजे महाराष्ट्र वार्ता, विजय खडसन लोक परिवर्तन, किरण घाटविसावे लोकमंच न्यूज, इस्माईल इनामदार इत्यादींच्या स्वाक्षऱ्या। बीड येथील दैनिक वास्तव या वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज या विभागात काम करणारी जी आघाव नावाची महिला कर्मचारी आहे, तिनं गौण खनिजच्या बातम्या टाकल्यामुळे फोनवर धमकी दिली आणि अरेरावीची भाषा वापरली। ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्ह बाब आहे। या राज्यामध्ये अलीकडे पत्रकारावर हल्ले होणे, धमक्या देणे आदी प्रकार वाढलेले आहेत। या घटनेचा आम्ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पैठणच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि अशा मगरूर व मुजोर अधिकाऱ्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि यांना सेवेतून बडतर्फ करावं ही या प्रसंगी आम्ही मागणी करतो।